तर आपण बघितलं तर कल्याणी त्यांचा जो फायर आहे त्याच्यावर आज साजनचा पायरा असणार आहे. तर आजच्या पायऱ्याबद्दल काय सांगाल? नाही काय साजन साजन हा दुई खांदी बाहेरनं कडन कुणी म्हणजे आज 6 महिने झाले. 6 महिन्यात फक्त याला कुणी साथ दिली नाही का, तर 6 महिने घरच्या प्रत्येक जणाची जरा अडचण असते. त्यामुळे 6 महिन्याच्या आधी जाईल तिथं फायनल राहत होता, पब्लिक वरनं आतून म्हणा कुठेही म्हणा. फक्त 6 महिन्यात कुणी साथ दिली नाही. पण आज आपण सूरज वायदंडे यांनी आपल्याला एक असा शब्द टाकला की आज मला लासुण्याचं मैदान आहे, आमच्या गावच्या शेजारचं आहे, तिथं फक्त मला साजन पाहिजे आहे. तर ठीक आहे, मन मोकळं करून फक्त आपण साजन दिलाय त्यांना. म्हणजे तो आजारी होता? हा, आजारी म्हणजे याचा अर्थ काय की घरच्या कामानुसार म्हणजे ज्वारी म्हणा कुठल्या सीझन असतो जो त्या सीझन मुळे मालकाला स्वतः काढाय गावला नाही. मी ड्रायव्हर याचा पहिल्यापासून ड्रायव्हर मीच आहे स्वतः. पण जाईल त्या मैदानात मला तर त्यांनी नाराज केलं नाही. दुई खांदी बाहेरनं आणा, उजवीन आणा किंवा डावीन आणा, पण जाईल त्या मैदानात मला नाराज केलं नाही. तिथं गाडी आपली राहिली. आजचं कल्याणी त्यांच्या फायरवर नियोजन केलंय त्याबद्दल काय सांगाल? कल्याणताईच्या फायर मुळे आता फायर त्यांनी घेतलाय, पण त्याच्या आधीची सूरज वायदंड्यापाशी जी फायर होता का नाही, त्यांचा ड्रायव्हर मीच होतो स्वतः. फायर मी उजव्या खांद्याला हाणत होतो. जाईल त्या मैदानात मला बैल पुरत नव्हता. प्रत्येक वेळेला फायर हातात पळत होता. पैर जरी केलं तर पैरात वाज फसवा फसवी होत होती. पण उजवीनं ठाम म्हणलं तर फायर मी बिनटो हाणत होतो. आणि बाहेरनं जरी असले तरी बाकीचे ड्रायव्हर बेत होते की बाहेरनं हाणायची कुणी, बाहेर जातोय का आत येतोय. पण फायर असला बाहेरनं तर मी डोळं झाकून गाडी हाणत होतो. तुम्हाला या क्षेत्रात किती अनुभव झाला ड्रायव्हर होण्याचा? मला 13 वर्ष झाले. मी 13 वर्ष झाले या क्षेत्रात मी ड्रायव्हर म्हणून उतरलोय. 13 वर्षाच्या आधी मी चकडं ओढत होतो, ड्रायव्हरच्या चपले वागवत होतो. पण ते जे मी केलंय ते मी बाकीच्यांना सांगत नाही. अनुभव किती महत्वाचा आहे यामध्ये? महत्वाचा अनुभव आहे. आणि अनुभव असा आहे की कोणती वस्तू कुठल्या खांशी पळते, कोणती वस्तू कुठल्या नाही, कुठं स्पीड लावती, हे आपण बघूनच पैर करावं. आज फायरचं असं आहे की 3 तो गाडी कोणाला गावू शकत नाही. फक्त नर मादी पळावी की खालनं जरी फायर न ओढलं तर मोरल्या हिस्यात साजेनं वाढावं, ही मला म्हणायची. साजनला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं? साजनच, गोंधवल्याचा साजनच. या 6 महिन्यात फक्त साजनचं नाव असं म्हणजे मिटलं होतं. पण गेल्या 2-3 महिन्यापूर्वी शिवतरचा करण ड्रायव्हर शिवतरचा ह्यांनी गाडी आणली, बऱ्या ड्रायव्हरने आणली. पण या 3 महिन्यात साजन परत टॉपला आला. बरं, टॉपला आला. ताई तुम्ही काय सांगाल? याचं नियोजन झालेलं आहे साजनवर, तुम्ही काय बघितलेलं त्यामध्ये पळताना वगैरे? त्याचा चांगला आहे. दुई खाली आपलं शहाणा पळतोय, बैल असो वासुर असलो आपलं घेऊन शहाणा आपलं सांभाळून पळतोय. त्यामुळे आपला पैरा केला. 6 महिने झालं होतं मागे म्हणजे मालक मागे लागला होता. 6 महिने झालं बैल मी घेतल्यावर मी शब्द दिला आपलं मालकाने पण होकार दिला. आपलं चालते ताई आपण एक दिवस आपली घरची गाडी पळूया असं सांगितलं. तुम्ही काय बघितलेलं त्याच्यामध्ये पळताना? काय नाही, पळ बघितलं. दुई खाली शहाणा पळतोय, सरासरीची भानगड नाही, सुट्टीला आपलं व्यवस्थित उभा राहायचं, सरासरीची भानगड नाही म्हणून आपलं होकार त्यांनी पण दिला. आणि आपण पण म्हणलं पळूया गाडी. आणि मला एक असं म्हणायचे, मी आज स्वराजभर असतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण स्वराजचं एक तत्व याला सांगू शकतो की जसं स्वराजला बैल पुरला की किती नंबर करणार हे आपण सांगतो का नाही, तसं साजनला दुई खांदी बाहेरनं आतला बैल पुरल तेव्हा मी सांगू शकतो की किती नंबर आज करणार आहे. असं हे साजनचं तत्व आहे. आज कोणत्या खांदी असणार? आज डावीनं हाणणार मी. पब्लिक येऊन आता आत नाही येऊ, पण डावीनं हाणणार मी. म्हणजे गाडी आज तुम्हीच आणणार? हो, स्वतः गाडी मी, नाही तर कल्याणताई हाणणार. आमच्या दोघातल्या कोणीही आणू शकतो. तुम्ही आतापर्यंत अशी कोणती गाडी मारलेली हाणलेली जी तुम्हाला अजून आठवते? त्यामध्ये भरपूर पाहिलेला तो बैल असं वासरू? तसं जर म्हणलं तर या साजनचीच गाडी ज्या मैदानात जाईल तिथं मी सगळं गट सेमी फक्त उभं राहून काढलेलं आहे. फक्त असा एकमेव बैल म्हणजे साजन. आणि साजनचं मी तत्व सांगू शकत नाही. आज जसं स्वराजचं सुट्टी मेकरला किंवा सगळं नियोजन मी करतो, तसं हे साजनचं महत्व आहे की साजनच्या गाडीवर मी जर बसलो तर कुणी कुठलाही बैल असू द्या, मी साजनवर गाडी बांधायला लावतो आणि गाडी स्वतः मी आणतो. आणि गट ज्या मैदानात मी गाडी आणल त्या मैदानात मी सुट्टानं गट काढतोय. बाकीची वासरं बैल आणि साजन यामध्ये काय फरक आहे? नाही, बाकीच्यांचं मी सांगू शकत नाही. पण साजनच्या गळ्यात जो बैल घालणार आहे का नाही, तो फक्त गळ्यात देतोय किती हे बघून मी पायरा करतो. कारण साजन असा एकमेव बैल आहे की खाली तळापासून निकालापर्यंत ह्याचं स्पीडचं माप नाही, पण सगळी गाडी उराव घेऊन पळतो. त्यामुळे पायरा करताना कसा करायचा की गाळा कोण देतोय हे बघायचं. तर ताई तुम्हाला काय वाटतंय आज कसं मैदान होईल? आज कसं काय होईल? आज काय नाही होईल आता गाडी पळण्याच्या कारण का लई दिवसांनी पैरा केलाय ना, गाडी पळायला तर ह्याच्यावर. फाटी बघितली? फाटी कशी वाटते? फाटी बघितली, चांगली फाटी भराळा आहे आपला, 850 फूट रान आहे, चांगलं फाटी चांगली. चालेल, तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.